नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक एम कांबळे. आपण इयत्ता 12वी विषय मराठी त्यामधील आपण रंग माझा वेगळा आज ही कविता आपण पाहणार. कविता म्हणजे गझल आहे. आपल्याला माहिती आहे की गझलकार एखादा विषय जो आहे तो खूप भावनिक होऊन मांडतात. त्यापैकी सुरेश भटांनी रंग माझा वेगळा ही गझल त्यांनी मांडलेली आहे, लिहिलेली आहे. सुरेश भट त्यांचा जन्म 1932 साली झालेला आहे, तर 2003 साली त्यांचा मृत्यू झालेला आहे. सुप्रसिद्ध कवी, पत्रकार, संपादक, काही काळ वृत्तपत्रात वार्ताहर व साप्ताहिक बहुमत चे संपादक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पत्रकारिता. पत्रकारिता हा विषय असा आहे की सत्य मांडलं जातं आणि पत्रकार हा परखड विचाराचा असावा लागतो. भित्र्या विचाराची माणसं पत्रकार होऊ शकत नाही. पत्रकार हा निर्भीड असतो. कुठल्याही पद्धतीचं भय मनात न घेणाराच असेल तर तो पत्रकार होऊ शकतो. म्हणजे इथं लेखनामध्ये धाडस जे आहे हे फक्त पत्रकार करू शकतो. आणि त्यांनी काही काळ वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून काम केलेलं आहे आणि साप्ताहिक बहुमतचे संपादक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. रूपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार, झंझावात या संग्रहाने त्यांच्या कवितांचे वेगळेपण आणि गझलकार म्हणून स्थान निश्चित केले आहे. त्यांनी कविता लिहिल्याच आहेत, पण गझलकार म्हणून त्यांची ओळख होते. मी तर तुम्हाला मगाशी म्हटलं की गझल खूप भावनिक होऊन विषय मांडणारा जो कोणी आहे त्याला गझलकारच म्हणायचं. जो विषय जो आहे ना, हा विषय अगदी मार्मिकपणे आणि इतरांच्या काळजापर्यंत पोहोचेल, हृदयापर्यंत पोहोचेल अशा पद्धतीचे विचार या गझलमध्ये मांडले जातात. त्यांचे खरे सामर्थ्य त्यांच्या राजकीय सामाजिक आशयांच्या कवितातून जाणवते. त्यांनी राजकीय संपूर्ण कविता मांडलेल्या आहेत आणि त्यांचं सामर्थ्य ते राजकीय कवितेतून त्यांच्या जाणवते. माणसा दुटप्पी व्यवहार, स्वार्थ, ढोंगीपणा, लाचारी, समाजातील मूल्यहीनता, मीची समाजाने केलेली मानहानी याविषयी प्रखर संताप ते व्यक्त करतात. मीपणा हा माणसाला नडतो. मीपणा हा असूच नाही. मीपणा जर असेल ना तर काही काळ माणसं त्याच्या सारखं वागतात आणि नंतर मात्र मीपणा करणाऱ्या माणसाला खूप मोठा त्याचा त्रास होतो. आणि मी जी समाजाने केलेली मानहानी याविषयी प्रखर संताप ते व्यक्त करतात. प्रेम कवितेतून त्यांची मृदू व हळुवार शब्दकळा ही कधी कधी तीक्ष्ण, धारदार व उपरोधिक बनते. शब्द मांडताना पुढच्या माणसाला जिंकणारा शब्द असावा. शब्दाचा अर्थ जो आहे हा पुढच्या माणसाला मोहित करणारा असावा. त्याच्यावर विचार करायला पाहिजे असे शब्द असायला पाहिजे आपले. आणि शब्द वापरताना एक वेळेस आपले बोल जे आहेत हे वापरताना चुकले तर चालतील, पण शब्द वापरताना अगदी काळजीपूर्वक शब्द वापरला पाहिजे. लेखनासाठी तर शब्द जो वापरतो आपण तो तर काळजीपूर्वक वापरला पाहिजे. कारण लेखन हे इतरांपर्यंत पोहोचत असतं. आपले मौखिक बोल जे ते इतरांपर्यंत पोहोचणार नाहीत कदाचित, पण लेखन जे आहे हे लेखन इतरांपर्यंत पोहोचतं. म्हणून शब्द वापरताना व्यवस्थित वापरले. त्यांच्या कवितेमधून तीक्ष्ण, धारदार व उपरोधिक बनते त्यांची कविता. कधी कधीतरी गझल या रचनाबंधाचा निष्ठापूर्वक स्वीकार व दृढ निश्चयी प्रसार हे सुरेश भट यांचे काव्य परंपरेतील खरे योगदान आहे. निष्ठापूर्वक आणि दृढ विचार, निश्चिती, प्रसार हे त्यांचं खरं योगदान आहे. गझल हा रचनाबंध लोकप्रिय करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. गझल हा प्रकार जो आहे हा लोकप्रिय करण्यामध्ये त्यांचा खूपसा वाटा आहे. आता आपण बऱ्याचशा गझलकार पाहतो. आपण सुरेश भटांनी जी काही कविता लिहिली आहे, गझल लिहिली आहे, या गझलेतून रंगाविषयी त्यांनी मांडणी केलेली आहे.
रंग माझा वेगळा या अत्यंत गाजलेल्या गझलेमध्ये आपणाला गझलकारांच्या अगदी वेगळ्या व्यक्तिमत्वाची ओळख होते. लेखन जे करतो ना माणूस, त्या लेखनामधून एखादा अनुभव मांडण्याचा तो प्रयत्न करत असतो. हा अनुभव एक काव्य रूपाने मांडण्याचा प्रयत्न, इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या काव्यातून बराचसा केला जातो आणि त्यातून त्यांची खरी ओळख होते. सगळ्या गुंत्यात गुंतूनही आपला पाय मोकळा ठेवणाऱ्या कलंदर व्यक्तिमत्वाला येणारे अनुभवही जगावेगळे असतात. एरवी सर्वांना उन्हाळ्यात झाड लागतात, परंतु अशा जगावेगळ्या माणसाला सावलीच्याही झाड लागतात. आपण जर वेगळे बघत असतो ना, तर आपल्याला बरीचशी खंत निर्माण होते. काही वेळेस आपण इतरांमध्ये जर मिसळत नसलो ना, तर काय खूप मोठा त्रास होतो आपल्याला. इथं म्हटले त्यांनी की एरवी उन्हाळ्यात झाडा ज्या आपल्याला लागतात, त्या सावलीच्याही झाडा लागतात आपल्याला. आणि मग संपूर्ण या माणसाला त्रास होतो. दुःखाचा अनुभव इतर नेहमीच असतो, परंतु कधी काळी मिळणारे सुखही अशा प्रकारे मिळते की त्याने आनंद वाटण्याऐवजी दुःखच वाटते. या सृष्टीमध्ये ओतप्रोत भरलेला आनंद जो आहे तो आपण मिळवतच नाही. आनंद आपण मिळवायला पाहिजे, घ्यायला पाहिजे, पण तरी सुद्धा आपण दुःखी होतो. काही लोक आनंद मिळतो त्यांना, पण तरी सुद्धा दुःखी होतात. का दुःखी होतात कोणास ठाऊक, पण माणसाला सुख जरी मिळालं तर दुःखी होतो आणि दुःख जरी मिळालं तर दुःखी होतो. काही लोकांचे शब्द इतके अघोरे असतात की ते बोलल्यावर त्या माणसाला नकोस वाटतं, नाराज होतो माणूस. अपमान हा विषय जो आहे हा तर एखाद्याला नाराज करण्याचा विषय आहे. आता हे शब्द खूप मोठे अघोरे असतात, काही लोकांना संपूर्ण जीवनातूनही उठवतात. म्हणून शब्द वापरताना एक वेगळ्या भावनेनं वापरायला पाहिजे, चांगल्या भावनेनं वापरायला पाहिजे. शब्दांची ताकद इतर अस्त्रांपेक्षा खूप मोठी आहे. इतर अस्त्र आपण पाहतो, तलवार, बंदूक वगैरे, या अस्त्रांपेक्षाही शब्दांचा मारा जो आहे हा प्रचंड स्वरूपाचा असतो. नाती तोडले तर शब्दांमुळं, मैत्री तोडली ते शब्दांमुळं. म्हणून शब्दांना खूप मोठी किंमत आहे. म्हणून ते म्हणतात पहा की त्याने आनंद वाटण्यावेळी दुःखच वाटते. त्यामुळे गझलकारला वाटत राहते की जगण्यास सुरुवात करताना आयुष्याने आपला आत्मविश्वासघात केला आहे, परंतु अशा परिस्थितीत दुःखाला हसतमुखाने स्वीकार करत गेल्यामुळे दुःखांनाही माझा लळा लागला. ते म्हणतात पहा की आयुष्याने आपला विश्वासघात केलाय की काय, पण तसं नाही आहे. परंतु अशाही परिस्थितीत दुःखांचा हसतमुखाने स्वीकार करत गेल्यामुळे दुःखांनाही माझा लळा लागला. दुःख आपल्याला असेल मान्य आहे, पण दुःखाला तोंड देत जर आपण जगत राहिलो तर त्या दुःखालाही आपला लळा लागेल, निराशतेला लळा लागेल. आणि लळा लागला की तो आपल्याकडून जाणार नाही. आपण विचार करायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा आपण विचार जेव्हा करतो ना मित्रांनो, तेव्हा आपण चांगलं जीवन जगू शकतो. पण विचार करायला हवा. आता काही लोकांचे विचार जे आहेत ना, तोकडे विचार आहेत, अपुरे विचार आहेत. काही लोक इतरांचा विनाकारण अपमान करण्याचा प्रयत्न करतात. अपमान केल्यामुळे त्यांना जिंकल्यासारखं वाटतं, पण एखादा माणूस अंतःकरणातून मोडतो. अंतःकरणातून मोडलेल्या माणसाला पुन्हा त्याला आपल्या आहे त्या स्थितीवर आणण्यासाठी खूप मोठे प्रयत्न करावे. पण एखादा माणूस जर शब्दांतर मोडला ना, तर तो लवकर त्या स्थितीमध्ये येत नाही, बदलतो तो माणूस. अपमान सहन करत तो जगत असतो, तो टाळतो हे विषय, कधी आनंदी होत नाही तो. पण अशा लोकांना आपण आनंदी करायला हवा. त्यांना दुःखाचे चटके आपण देत राहिलो तर कदाचित ती माणसं मोडली जातील. आणि माणसं मोडली म्हणजे खूप मोठा आनंद नव्हे. आपण त्यांना जिंकायला पाहिजे, त्यांना व्यवस्थित सांगायला पाहिजे, त्यांचे विचारही ऐकून घ्यायला पाहिजे. आणि मग ती माणसं तुमच्यासारखी वागतील. म्हणजे वागत नाही असं नाही, वागतात, परंतु ती अंतःकरणातून मोडलेली असतात. त्यांना नकोसं वाटतं. ते सारखा अपमान करत राहिलं तर कदाचित माणूस हा मोडला जातो. त्याच्या विचारांची ताकद कमी होते. त्याचे बोल जे ते अंतःकरणातच राहतात. एखादी गोष्ट समजावून सांगितली ना तर कदाचित तो माणूस तिथपर्यंत पोहोचेल
प्रगती होईल त्याची, स्थिती बदलेल त्याची. इथं गझलकार म्हणतात बा, आणि मग दुःखांनाही आपल्याला लढा लागला, असा गझलकारांचा अनुभव आहे. त्याने स्वतःला माणसाच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य म्हटले आहे. अशी कलंदर माणसं जी असतात त्यांनी काय उपमा दिली आहे, माणसाच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य असं म्हटलेलं आहे. ज्यांचे आयुष्य नैराश्य अंधकारने व्यापलेले आहे, त्यांच्यासाठी पेटून उठणारा मी सूर्य आहे असे तो जेव्हा नमूद करतो तेव्हा त्याची प्रखर सामाजिक बांधिलकी दिसून येते. मोडलेल्या माणसांना आधार द्यायला पाहिजे, त्यांना आपलंसं करायला पाहिजे, आणि मग ती माणसं सावरतील. सावल्यांच्या झळा, दुःखाचा लळा, मध्यरात्री हिंडणारा सूर्य यासारख्या परस्पर विरोधी भाव छटांमुळे अर्थांच्या दृष्टीने गझल वेगळ्या उंचीवर पोहोचते. अगदी योग्य ठिकाणी येणारे यमक अनुप्रास यामुळे गझलेला अप्रतिम गेयता वर्षी लाभलेले आहे. पण यातून आपण काय पाहतोय की त्या माणसांना आपण सावरलं पाहिजे. फक्त हाच विषय आहे की त्यांना सावरलं पाहिजे, त्यांना शब्दाने मोडता कामा नये, शब्दाने त्यांना जिंकायला पाहिजेत, आणि शब्दाने आपण त्यांना जिंकलं ना तर ती माणसं आपलीशी होतील. जर त्यांना शब्दाने आपण जर सारखा मारा जर केला ना तर आपल्यावर तुटतील माणसं, ती आपले मित्र मोडतील आपल्याबरोबर. आपल्याला मैत्री तोडायची नाही आहे, जोडायची आहे. माणसं तोडायची नाहीत, माणसं जोडायची आहेत. आणि माणसं जो जोडतो ना तो खूप मोठा होतो माणूस. अंतःकरणातून मोठं व्हायचं असेल ना तर आपल्याला माणसं जपायला पाहिजे. ती माणसं जपण्यासाठी आपल्या शब्द जे आहेत हे व्यवस्थित वापरायला पाहिजे. शब्दांचा आघात त्यांच्यावर होणार नाही अशा पद्धतीचं वर्तन आपलं असायला हवं. जर आपण त्यांना रागानेच जर बोलत असलो ना तर कदाचित ती माणसं मोडतील, आणि मोडलेल्या माणसं ती नाराज होतात, निराश होतात, आणि नैराश्य येणं हे त्यांच्या हृदयी चिकटतच, ते कायम नाराज राहतात. अशा माणसांना सावरण्यासाठी आपण या शब्दांचा चांगला आसरा घ्यायला पाहिजे. तर अशा पद्धतीच्या कवितेची प्रस्तावना जी आहे ती आपण आता घेतलेली आहे. आपण पुढच्या पाठाला या गझलेची सुरुवात करूया. ओके, धन्यवाद.